आज आपण करणार आहोत मेथी पराठा। खुसखुशीत खमंग असा मेथी पराठा। यासाठी आपल्याला 1 वाटी मेथी बारीक चिरलेली, अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, अर्धी वाटी डाळीचं पीठ आणि 1 वाटी गहू पीठ हे लागणार आहे। आता आपण हे सर्व करून मळून घेऊया। मेथी मी धुवून टाकलेली आहे, त्यात आपण 20 ग्रॅम तेल टाकूया, थोडासा ओवा टाकूया आणि हे मळून घेऊया। थोडे थोडे पाणी, चवीप्रमाणे मीठ आणि हे चांगल्या पद्धतीने मळून घेऊया। तुम्हाला पुरी नसेल आवडत तर तुम्ही पराठे पण करू शकता। मी तुम्हाला पराठेही करून दाखवते। खुसखुशीत मेथी पुरी तयार झालेली आहे। आता आपण उरलेल्या पिठात काही सामग्री ऍड करून खरपूस असा मेथी पराठा बनवूया। यात अर्धी वाटी ज्वारीचे आणि बाजरीचे पीठ टाकले, अर्धी वाटी रवा आधी टाकलेल्यामुळे आता पुन्हा अर्धी वाटी रवा टाकलेला आहे, चवीप्रमाणे मीठ आणि हे पूर्ण मळून घेतले। पराठ्यासाठी आपल्याला पीठ थोडे नरमच हवे। आपण तवा तापायला ठेवूया आणि पोळी लाटूया। पोळी लाटलेली आहे, आपण त्यावर तूप टाकूया व हे तूप सर्वीकडे पसरून घेऊया। तूप मुद्दामूनच मी घट्ट घेतलेले आहे, पातळ नाही ठेवलेले आहे। हे तूप सर्वीकडे लावूया। आता हे फोल्ड करूया, थोडे अजून तूप लावूया। पराठा लाटताना तूप बाहेर येऊ नये म्हणून मी तूप घट्ट घेतलेली आहे। आता आपण पराठा याच दिशेने लाटणार आहोत। तुम्ही बघू शकता मी खूप पातळ लाटलेली नाहीये, थोडी जाडच ठेवावी। तवा तापला आहे, आता आपण ही शिकून घेऊया। थंडीची गरमागरम खायला खूप छान लागते, त्यातल्या त्यात साजूक तूप त्यासोबत खूपच छान लागते। आता आपण थोडे तेल लावूया। सकाळची वेळ, मुलांना स्कूलमध्ये जाण्याची, सर्वांनाच प्रश्न पडतो की टिफिनला काय देऊ, मुलांना काय आवडेल, त्यात ते पौष्टिक पण हवे। त्यासाठी तुम्ही हे झटपट करू शकता। मेथीचे, पालकचे, शेपूचे, कांद्याच्या पातीचे, सर्व प्रकारचे आपण पराठे या पद्धतीने करू शकतो। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पराठा तयार। बघू शकतात मेथी पराठा किती छान खरपूस असा दिसतोय, त्याला लेयरही किती छान आलेले, खाण्यास खूप छान लागतो। तुम्ही एकदा तरी करून बघा मेथी पराठा। धन्यवाद। आपण यात सर्व प्रकारचे पीठ वापरलेले आहे, म्हणून आपण याला भाजणीचा मेथी पराठा असे म्हणूया।